नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसाठी जर का तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुमचे अर्ज मंजूर झालेले असतील तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। यासाठी शासनाच्या वतीने 350 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत 31 मार्च 2024 रोजीचा हा शासन निर्णय। मित्रांनो, सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी 3 लाख घरांसाठी 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे। सदर निधी वितरित करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण 03, मागासवर्गीयांचे कल्याण 102, आर्थिक विकास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेसाठी डिसेंबर 2023च्या अधिवेशनात 1,000 कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती। त्यानुसार 350 कोटी एवढा निधी संदर्भाधीन क्रमांक 8 नुसार संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसाठी जर का तुम्ही अर्ज केलेला असेल, तुम्ही यासाठी पात्र जर ठरलात तर लवकरात लवकर तुमचे अर्ज मंजूर केले जातील आणि त्यानंतर योजनेचा पहिला हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल।